स्वागतम सुस्वागतम। नमस्कार, गुड मॉर्निंग। आज आपण शाळेत बालसभेचे आयोजन केले आहे। या सभेसाठी उपस्थित सर्व मान्यवरांचे मी शब्दसुमनाने स्वागत करते। विद्यार्थ्यांनी शाळेत आल्यानंतर परिसर स्वच्छ करावा। परिसर स्वच्छ करणे गरजेचे आहे, वर्ग स्वच्छ करणे गरजेचे आहे। शिकवतात आणि त्यांनी जे शिकवलं ते आपल्या चांगले लक्षात पण असतं, म्हणून परिसर स्वच्छ करणे गरजेचे आहे। धन्यवाद। कारण नसतानाही घरी राहतात। कोणी म्हणतात माझं पोट दुखतंय, मला ताप आली, काही पण नाटक सांगून घरी राहतात। त्यामुळे कोणीही घरी राहू नका। तेव्हा इथे धिंगाणा घालतो किंवा मस्ती करतो आणि शाळेची स्वच्छता करत नाही किंवा दुपारच्या सुट्टीत जेवण झाल्यानंतर इथं खेळतो किंवा धिंगाणा घालतो, तर त्या सुट्टीत आपण अभ्यास केला पाहिजे आणि धिंगाणा नाही घातला पाहिजे किंवा शिक्षकांचा आदर केला पाहिजे। शिक्षकांनी जे सांगितलं त्याचं पालन केलं पाहिजे। दररोज 4 वाजता शाळा सुटली की मोबाईल फोन पाहतो, गेम खेळतो, शॉर्ट व्हिडिओ पाहतो। याचा उपयोग जर आपण अभ्यासासाठी केला तर खूप फायदा होईल। ही नम्र विनंती। पाठ रोजचा रोज पूर्ण केला पाहिजे। सरांनी जे वर्गात शिकविले त्याचा घरी जाऊन 1 ते 1.5 तास सराव करावा। हा सराव जर आता नाही केला तर पुढे खूप अडचण येते। चौथी ते 8 मी आज शालेय गणवेशविषयी काही माहिती सांगणार आहे। शालेय गणवेश आपला स्वच्छ असावा, नीट धुतलेला असावा। शालेय गणवेश फाटकास शिवून घ्यावे अशी मी नम्र विनंती करतो। आणि शालेय गणवेशात सगळे मुलं छान मुलांना दिलेले आहेत। धन्यवाद। उपस्थित असलेले सर्व शिक्षक, विद्यार्थी आणि उत्कृष्ट भाषण करणाऱ्या स्नेहा गायकवाड यांचे मी आभार मानतो आणि अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो। विद्यार्थी शिस्त याबद्दल खूप छान बोलले, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद। वेदिका पदार्थ विद्यार्थी उपस्थितीबद्दल खूप छान बोलले, याबद्दल त्यांचे आभार। आणि शाळेवरून 8 दिवस झाले विद्यार्थ्यांची उपस्थिती खूप कमी आहे। सर्वांनी लवकर ते लवकर शाळेत यावे। नितीन पाटे गृहपाठ पूर्ण करणे याबद्दल सर्व विद्यार्थ्यांनी अंगीकृत करावे। शुभम पदार्थ मोबाईलचा वापर, सर्व मुलांनी मोबाईलचा वापर फक्त आणि फक्त अभ्यासासाठीच करावा। विहान पदार्थ शालेय गणवेश, सर्वांनी शाळेत गणवेशातच यावे। शूज घालून सर्वांनी नीटनेटके शाळेत यावे। आज बालसभेचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि ही बालसभा अतिशय चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांनी घडवून आणली। त्याचं आयोजन, नियोजन आणि संयोजन विद्यार्थ्यांनीच केलेलं आहे। अशाच पद्धतीने